महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानव धर्माची स्थापना 1949 साली फेब्रुवारी महिन्याच्या 4थ्या आठवड्यात महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर केली आणि या गोष्टीला आता 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. 75 वर्ष पूर्ण म्हणजेच मानव धर्माचा अमृत महोत्सव होय. तर सेवकांनो, मानव धर्म म्हणजे काय याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी मानव धर्माची स्थापना 1949 साली केली. मानव धर्माचा मुख्य उद्देश म्हणजे मानवाने मानवासारखे वागणे हा आहे. या धर्माची शिकवण म्हणून भगवन प्राप्तीकरता निष्काम कर्मयोग साधण्यासाठी मानवाला त्याच्या आयुष्यात कसे वागायचे आणि कसे चालायचे यासाठी 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम दिलेले आहेत. मानवाने भगवंताच्या चरणावर स्मरून त्यांना उगम केल्या पाहिजे आणि त्याने सर्व कार्य भगवंताला समोर ठेवून केलं तर तो नेहमी सुखी आणि समाधानी राहू शकतो. बाबांनी या मार्गात आपल्याला एकच परमेश्वर मानायला सांगितला. महान त्यागी बाबा जुमदेवजींचे गुरु म्हणजे भगवान बाबा हनुमानजी. त्यांच्यामुळेच एका भगवंताची ओळख झाली. परंतु बाबा हनुमानजी हे या मार्गाचे परमेश्वर नाही. परमेश्वर ही व्यक्ती नसून 24 तास जागृत असणारी दैवी शक्ती आहे. ते निराकार आणि चैतन्यमय आहे. प्रत्येक सजीव आत्म्यामध्ये ते विराजमान आहे. म्हणून भगवंत हा चैतन्यमय आहे. या दैवी शक्तीला आकारात दाखवता येत नाही, पण बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द, नियम, विश्वास, त्याग यामुळे ते चैतन्यमय आहे आणि तिचे गुण दिसतात. वंश परंपरेनुसार, रूढी वाद परंपरेनुसार या मार्गाची सेवा घ्यायच्या अगोदर असंख्य देवी दिवसाचे आपण पूजन करत होतो आणि त्यांना आपल्याला विसर्जन करावे लागले. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला मूर्ती पूजा बंद करायला सांगितली. पत्तर पूजे भगवान मिले, मै पूजो पहार या म्हणीप्रमाणे बाबा नेहमी आपल्याला सांगतात की भगवंत हा निर्जीव वस्तूमध्ये वास करत नाही, तर तो प्रत्येक सजीव व्यक्तीमध्ये वास करतो. त्यामुळे त्याचा आत्मा हा चैतन्य आहे. परमेश्वराने प्रत्येक सजीव आत्म्यामध्ये आपली ओळख करून दिली आहे. म्हणून बाबांनी प्रत्येक सजीव व्यक्तीमध्ये परमेश्वर पाहिला. जो सत्य आहे तो आपल्याला स्वीकारायला महान त्यागी बाबा जुमदेवजींनी सांगितला. म्हणूनच तर महान त्यागी बाबा जुमदेवजींनी प्रत्येक सजीव माणसाला आपल्या पाया पडू दिले नाही. पण एखाद्या आत्मेसमोर आपण एखाद्या मनुष्याच्या पाया पडलो तर त्याचा अनादर होऊन तो आत्मेचा अनादर होते आणि परमेश्वराचा अनादर होईल. म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला कुणाच्याही पाया पडू दिला नाही. आपल्याला कुठल्याही देवळात जाऊन नमस्कार करता येत नाही. तसेच तांत्रिक, मांत्रिक, वैद्वानी यांचाही उपचार करता येत नाही. किंबहुना या सर्व तांत्रिक मांत्रिकांचा इलाज आपल्या मार्गात होत असते. आपल्याला अनेक वाईट व्यसनं बंद करायला लावली. आपल्याला जेवढ्या रूढी परंपरा सर्व बंद करायच्या आहेत. मानव धर्मामध्ये चालत असताना, वागत असताना तो शब्द नियमाला समोर ठेवून आपल्याला कार्य करायचे आहे. माणसाला मोह, माया, अहंकार या ज्या गोष्टी आहे या सर्व आपल्याला विसर्जन करायचं आहे. दुसऱ्याच्या स्वार्थामध्ये आपला स्वार्थ आहे असे समजून मानव धर्मात प्रत्येक कार्य करावे. यामध्ये 2च जाती आहे, एक नर आणि दुसरी नारी. त्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही जात नाही. यापूर्वी ज्या जाती निर्माण झाला त्या जातींना आपल्यामध्ये स्थान नाही. इथे एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानव धर्म. कारण परमेश्वराला हवे असलेले सत्य, मर्यादा आणि प्रेमपूर्वक वागणूक यासाठी मानवाला शुद्ध कार्य करायचे आहे. मर्यादित कुटुंब, व्यसनमुक्ती, शुद्ध मन, स्वच्छ शरीर आणि चांगली वागणूक, साधी राहणी आणि शुद्ध विचार आणि त्यागमय जीवन या गोष्टी आपल्याला महान त्यागी बाबा जुमदेवजी शिकून गेले आहेत. तत्व, शब्द, नियमाने, त्यागाने परमेश्वर हा मानवाजवळ असतो. तसंच निष्काम कर्मयोग साधला जातो आणि आपला विश्वास वाढतो. आणि या भूमीवर जन्म घेतला ते त्याची कर्मभूमी आहे आणि प्रत्येकाला या कर्मभूमीचा सार्थ अभिमान असला पाहिजे. आपल्या मानव धर्माचे रक्षण करणं हे आपले आद्य कर्तव्य आहे. सेवकांनो, आज आपल्या मार्गाला 75 वर्ष होऊन अमृत महोत्सव पूर्ण होऊन आता आपण सुवर्ण काळामध्ये प्रवेश केलेला आहे. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी मानव धर्माची स्थापना केली आणि मानव धर्माचे संस्थापक झाले आणि आज 75 वर्ष सुद्धा मानव धर्माला पूर्ण झाले. पण इतकं होऊन सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मानव धर्माची धुरा सांभाळायची आहे आणि मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार जितक्या जास्त वेगाने करता येईल तितक्या वेगाने करता आल्या पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो. सर्वांना माझा नमस्कार.